नमस्कार. आज ज्या विषयावर आपण मोकाट कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर ते जी परसबाग किंवा हा जो प्रयोग परिवाराचा 10 गुंठ्याचा प्रयोग त्याचं रूपांतर आम्ही बीज निर्मितीसाठी नंतर केलं त्याची आज आपण सखोलात माहिती करून घेणार आहोत. प्रथमतः ह्या जे काही परमनंट रेस्ट बेडचा आपण विचार करूया. माती तयार करणं ह्या सगळ्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. तर ही माती तयार करत असताना ह्यात विविध प्रकारचे गोष्टी टाकलेले आहेत. प्रथमतः आपण पाहूया की नेमकं आता पावसाळा सुरू झाला आहे. ह्या ऑगस्ट महिन्याची आज 10 तारीख आहे 2020. तर हे जे काही उन्हाळ्यात आम्ही केलं होतं परमनंट रेस्ट बेडच्या दृष्टीनं त्याची अवस्था काय आहे हे प्रत्यक्ष आपण पहिल्यांदा डोळ्याने पाहूया. हा ओला जो तुतूचा पाला आहे त्याच्याबरोबर त्याच्या काट्या सुद्धा आहेत. ही चिरंतन टाकण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याच्या खाली ह्या थोड्याशा तुरीच्या काट्या आहेत. त्याच्या खाली हा भुसा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या काटक्या वगैरे दिसतील. विविध प्रकारचा हा जो काही काष्ट आच्छादनाचा प्रयोग आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर हा जो ज्या कुजण्याच्या प्रक्रियेवर आहे ही कुजण्याची प्रक्रिया चिरंतन सतत चालू राहिली पाहिजे. म्हणजे मायक्रोबल ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या तुमच्या सतत ह्या जागेवर चालू राहिल्या पाहिजेत. ह्या कशा करता तर मातीच्या संदर्भात आपण 3 गोष्टींचा विचार करणार आहोत. एक तर त्याचा पोत म्हणजे त्याचा फिजिकल स्ट्रक्चर, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक म्हणजेच केमिकल स्ट्रक्चर आणि बायोलॉजिकल स्ट्रक्चर म्हणजे त्याची सजीवता. हा सगळ्यांचा मिळून तुमची सुपीक माती म्हणजे पीक चांगल्या येण्याच्या दृष्टीनं माती चांगली होती. महत्त्वाची गोष्ट पोत सुधारायचं असेल तर तुम्हाला हे जे काही हिरवळीचं खत आहे कास्ट आहे हे तुम्हाला फायबर गरजेचं आहे. दुसरा कस जो महत्त्वाचा आहे म्हणजे ताग असेल, देलच्या असेल, तुतू असेल किंवा तुरीचा पाला असेल, तुरकाटे असतील, हे जे सगळं आहे हे कसात मोडतंय. मग जे काही तुम्ही शेणमूतकाला गोमूत्राचा वापर करताय किंवा पेंडीची खतं तुम्ही जे काय वापरताय ही सगळी कसात मोडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही सगळं चाललंय हे जे काही हिरवं सगळं दिसतंय हे कंपोस्टिंग असेल हे असेल हे सगळं जे काही सूक्ष्मजीव जंतू करतायत त्यांचा रोल ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी फक्त आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काय आहे तर बायोमास बँकिंग म्हणजे एक शेतकरी म्हणून एक सेंद्रिय शेतकरी निसर्ग शेतकरी म्हणून माझा रोल काय आहे तर मॅक्झिमम हे जे काही बायोमास आहे हे जे काही हिरवळीचं खत आहे ह्याचा सततचा पुरवठा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण ह्या संपूर्ण 10 गुंठ्याची विविध प्रकारची पीक पद्धती त्याचं नियोजन हे सगळं सांभाळणाऱ्या बीज निर्माण करणाऱ्या भारती स्वामींच्याकडून प्रत्यक्ष त्यांच्या तोंडातूनच ह्या संपूर्ण 10 गुंठ्याच्या प्रयोगाविषयी सखोल आपण माहिती करून घेऊया. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आज आपण आमच्या मोकाट कृषी विद्यापीठाला भेट देत आहात. तर आज आपण इथं जो 10 गुंठ्याचा जो प्रयोग आहे जो श्रीपाद दाभोळकर सरांनी जो सांगितलेला आहे की आम्ही आता त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं की सर जशी मसाला माती बनवतो तसं आम्ही परमनंट रेस्ट बेड हे असे जे सरांनी तुम्हाला सांगितलं हे असं काष्ट आच्छादन करून हे परमनंट रेस्ट बेड बनवलेत. आणि त्याच्यात अशी विविध प्रकारच्या जवळजवळ इथं आम्ही ह्या 10 गुंठ्यामध्ये 70 प्रकारच्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. मग त्याच्यात तेलवर्गीय आहे, परत तृणधान्य आहेत, परत आणि भाजीपाला आहे, वेलवर्गीय असे भरपूर आहेत. आता तुम्हाला हे दिसेल हे असं आम्ही फेन्सिंगला असं हा सगळा तुतू घेतलेला आहे. तिकडं असं ते ग्लिरिसिडिया दिसतोय. त्याचबरोबर इथं आम्ही कडेला भेंडी आहे, चणूला पावटा आहे, इथं चवळीचे प्रकार आहेत. ही लाल प्रकारची चवळी आहे त्याला पण प्रचंड उत्पन्न आणि चवीला खूप चवदार आहे. तसंच हे असे वेगवेगळे असे आम्ही घेवडे घेतलेले आहेत इथं. म्हणजे काळा घेवडा आहे, वागा आहे, पांढरा घेवडा आहे, हे असे विविध आम्ही असे इथं प्रकार घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे असं बीट सुद्धा आपल्याला इथं दिसतंय बघा. हे बीट असं आम्ही इथं लावलेलं आहे. हा आंबट चुका आहे. त्याचप्रमाणे हे जे सगळे घेवड्याचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशी विविधता घेतलेली आहे. म्हणजे काळा घेवडा परत आणि बाकीचे सगळे घेवडे इथं घेतलेले आपल्याला दिसत आहेत. हे असे मध्ये आधी आम्ही खतासाठी आंबाडी सुद्धा घेतलेली आहे. आणि त्याचप्रमाणे इथं आपण आता हे प्रात्यक्षिक बघतोय की इथं आम्ही पुढं ही अशी मखमल दिसते. ही मखमल सुद्धा आम्ही खतासाठी आहे किंवा जी मुळकूज असती ती तुमची सगळी ह्या मखमलीनं जाती. त्याचप्रमाणे इथं आम्ही असं एक चक्र बनवलंय
की हे बघा तुम्हाला दिसतंय असं की त्याच्यामध्ये आम्ही ही अशी 4 मिरचीची झाडं लावलेली दिसतात. हे बघा आता ही लवंगी मिरची आहे, ही कशी एक सुंदर मिरची इथं आलेली दिसतीये. अशी 4 झाडं आम्ही मिरच्याची घेतलेली आहेत. त्याच्याबरोबर ही देशी पपई आहे की जी पपई अजिबात खराब होत नाही. जशी आपल्या रासायनिक पपया लगेच खराब होतात, तशी ही हळूहळू टप्प्याटप्प्यानं पिकते आणि खायला अतिशय सुंदर लागते. आणि हे परत तुम्हाला बियाणं म्हणून वापरता येते. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला ह्याची रोपं तयार करून तुमचं बी स्वतःचं तयार होतं. त्याचबरोबर इथं असा हा आता मूग दिसतोय, हा सगळा असा मूग आहे, पपई आहे, असे सगळे टप्पे टप्पे हे केलेले आहेत. इथं पालेभाज्या दिसते सगळ्यात. हे बघा ही मेथीची भाजी इथं अशी आत्ताच नुसती आम्ही इथं टोकली आहे, अशी मेथीची भाजी दिसते. हा दुधी भोपळ्याचा वेल आहे. आणि हे आमचं जे पेरूचं झाड आहे की ज्याच्यात विटॅमिन सीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. हे असे पेरू तुम्हाला इथं दिसत आहेत. त्याच्यावर आम्ही हे पेरूच्या झाडावर आम्ही हा दुधी भोपळा सोडलाय की दुधी भोपळा जो हृदयासाठी चांगला आहे आणि ज्या महिलांना दूध वाढीसाठी म्हणजे बाळंतपणानंतर ह्याची भाजी किंवा ह्याचा हलवा जास्त प्रमाणात दिला जातो. हे असं तुम्हाला टप्प्याटप्प्याला ह्या सगळे. हा एरंड आहे, हा बघा किती सुंदर असा ते परमनंट रेस्ट बेडच्या मधोमध हा सुंदर असा एरंडा तुम्हाला दिसतोय. त्याचबरोबर इथं तुम्हाला ही केळी दिसते बघा. हे सुंदर असं रसरशीत केळीचं झाड दिसतंय. इथं खाली जी लाकडं किंवा टाकले त्याच्यामध्ये ते सुंदर असं रोप आलेलं आहे. तर ही केळी आहे, तर ह्या केळीच्या केळी खायची नाही, तर ह्या केळीचा आपण बुंदा खायच्यात की ज्याच्यात प्रचंड प्रमाणात मुबलक प्रमाणात तुम्हाला मिनरल्स भेटतील की ते उन्हाळ्यात खायचे. जसं आपण कलिंगड उन्हाळ्यात खातो तसं ह्याची आणि अतिशय सुंदर अशी चव लागते ह्याची. तर ह्याचा बुंदा खायचा आहे. म्हणजे हे त्याला चव किंवा चवई असं म्हणतात. तर हे सुद्धा इथं 10 गुंठ्यामध्ये आपण सांभाळण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर इथं हे असे काही चवळीचे प्रकार आहेत. ही आता ही दिसते तुम्हाला, ही काळी चवळी आहे. असे चवळीचे जवळजवळ 7 ते 6 प्रकार आहेत आमच्याकडं. आणि तुम्हाला इथं आता दिसतंय बघा, हे नुसती गवारी इथं आलेली दिसते. आता सुरुवात झाली आहे. गवारीचा सीझन साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुरू होतो. तर ही आता टोकलेली गवारी आहे, ही तुम्हाला सगळी इथं अशी दिसतीये. त्याचबरोबर जागोजागी तुम्हाला हा एरंड पण दिसतोय बघा शेतात 10 गुंठे. म्हणजे इथं प्रचंड अशी विविधता तुम्हाला या 10 गुंठ्यामध्ये जवळजवळ 70 प्रकारचे भाजीपाला आहे. इथं बघा ही सुंदर अशी आळू पण आहे की इथं त्याला 13 म्हणतात की त्याची सुंदर असा गरगट्टा, त्याची भाजी खूप सुंदर अशी होती. म्हणजे आळूचे सुद्धा नाही म्हटलं तरी आमच्याकडं 5 प्रकार आळूचे आहेत. त्याच्यातला हा 10 गुंठ्यामध्ये लावलेला आहे तो हा भाजीसाठी स्पेशली आहे. तसंच आता इथं हे बघा, कास्ट आच्छादन केलेलं आहे. हे सुंदर असं इथं गाजर दिसतंय. त्याचबरोबर हा देशी काकडीचा वेल आहे बघा, किती सुंदर असा रसरशीत आता वेल तो चांगला इथं वाढतोय. त्याचप्रमाणे हे लेट्यूस आहे की सगळ्यात विटॅमिन अ, ब आणि क हे मुबलक प्रमाणात म्हणजे सॅलड म्हणून खाऊ शकतो. पात्रीतलाच हा एक प्रकार आहे. हा असा आंबट चुका सगळा आपण घेतलेला आहे. ह्या डाळिंबावर असे सुंदर असे दोडक्याचे वेल आहेत. इथं हे चेरी टोमॅटो आहे की सॅलड म्हणून खाऊ शकता किंवा सुंदर त्याची चटणी होती, सुंदर असा सार होतो त्याचा. हे असं तुम्हाला इथं सगळं 10 गुंठ्यामध्ये. हे बघा किती सुंदर असं रसरशीत इथं भेंडीचं झाड आलेलं आहे की तेच तुम्हाला सांगतंय की किती म्हणजे मला ज्या गोष्टी ह्या निसर्गातनं खायला मिळतात त्या संपूर्ण मला इथं असं चौरस असं ताट मिळतंय. हा बघा, हा पण आमचा हा दुसरा पेरू आहे. ह्याला सुद्धा आता प्रचंड हा उन्हाळ्यापासून हा तिसरा बहार आलेला आहे. हे पण बघा आता ह्याला प्रचंड असे पेरू इथे लगडलेले दिसतात. त्याच्याच खाली आम्ही इथं असं हे आंबट चुका घेतलेला आहे की ज्याच्यात विटॅमिन सीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि ह्याच आता पेरूवरती आपण इथं तुम्हाला मिक्स दिसेल की इथं चवळी पण दिसेल. इथं हा तांबडा भोपळा आहे की ज्याच्या आपण सुंदर घाऱ्या करतो.
तो भोपळा इथं आहेत, किंवा त्याच्या पानाची सुद्धा, कोवळ्या पानांची, फुलांची आपण भाजी करू शकतो. की आपल्या शेपूच्या भाजीमध्ये सुद्धा ह्याची पानं घातली तर, आणि चवळीचे काही दाणे घातले तर अतिशय सुंदर भाजी तयार होते. त्याचप्रमाणे हे बघा, इथं इडलिंबाचं झाड, आम्हाला खूप इडलिंबाचं लोणचं आवडतं, त्यामुळे आम्ही इडलिंबाचं झाड लावलं की जे खारट, तुरट, आंबट सगळेच प्रकार ह्याच्यातनं आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे ह्या बघा, सगळा मूग आता इथं घेतलेला आहे. हा पिवळा देशी मूग आहे की ह्याच्यावर कमीत कमी कीड पडती. आणि आता बघा, शेंगा नुसत्या त्याच्या अशा मस्तपैकी सुरू झालेल्या आहेत. हा एरंड सुद्धा बघा, कशी पानं नुसती रसरशीत मोठीच्या मोठी पानं तुम्हाला इथे दिसते. हे कडेला असं सोयाबीन आहे. हा ग्लिरिसिडिया आहे की आम्हाला याच्यात नत्राचं प्रमाण जास्त आहे आणि आम्हाला खतासाठी याचा खूप वापर होतो. त्याचबरोबर हा दुसरा एक भोपळ्याचा वेल आहे. ह्या बेडवर सगळे वेलवर्गीय घेतलेले आहेत. जवळजवळ 15 प्रकारचे आपण इथं वेलवर्गीय, घेवड्याचे आणि बाकीचे प्रकार आहेत. इथं बघा, हा तुम्हाला म्हटलं की हा भोपळा आहे. इथं हा भोपळा पांढऱ्या रंगाचा भोपळा आहे. त्याला काशी भोपळा असं म्हणतात. त्याला आता सुंदर असं बघा इथं फूल आलेलं दिसतंय. आता ते फळधारणा त्याची होईल आणि फळं त्याला सुरू होतील. त्याचप्रमाणे इथं अशी जागोजागी तुम्हाला ही मखमल दिसतीये. आणि हे बघा, आता सगळे इथं वेल असे जे दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे असे वेल आम्ही इथं हे लावलेले आहे. हे खाण्यासाठी म्हणून 10 गुंठ्यामध्ये सोयाबीनच्या शेंगा, की ज्याच्यात हाय प्रोटीन्स आहेत, ते खाण्यासाठी म्हणून ओल्या शेंगाची आमटी करण्यासाठी आम्ही लावलेलं आहे. इथं आत आंबाडी आहे. हा सुंदर असा शेवगा दिसतोय. हे अबई बबई आहे, कोयरी आहे, त्याचबरोबर चांबार घेवडा आहे, बोंबील घेवडा आहे, हिरवी पापडी आहे. परत तुम्हाला सांगते, अजून पडवळ लावलेला आहे. हे सुंदर असं तुम्हाला दिसतंय. इथं काही ढेशाचे प्रकार आलेले आहेत. सुंदर असा रसरशीत इथं ढेसा आलेला आहे. तर नुसते हे ज्या काही रानभाज्या आहेत त्या सुद्धा इथं आम्ही म्हणजे लावण्याचा प्रयत्न केला आहे. काय काय भाज्या तशाच उगवून येतात. म्हणजे हा 10 गुंठ्याचा प्रयोग हा नुसता आमचा खाण्यासाठी नाही, तर आम्ही याची बीज निर्मिती सुद्धा करतो. म्हणजे मी ही बियाणी सगळी पकडून शेतकऱ्यांना ती सीझननुसार 70-70, 80-80 प्रकार मी उपलब्ध करून देते. आणि तुम्हाला अशी ह्या 10 गुंठ्यामध्ये अशी सगळी विविधता दिसेल. हे बघा, सुंदर असं कोयरीचं हे आहे, झाड आहे. हे चौधारी आहे. हे तुम्हाला दिसतंय, हे घोसावळ आहे. हे काळ्या रंगाचं घोसावळ आहे. आमच्याकडे 2 प्रकारची घोसावळ आहेत, एक काळं आणि पांढरं आहे. हे काळं खूप चवदार लागतं. हे बघा, शेपूची भाजी अशी सुंदर अशी आता यायला लागली. काही वेल पण इथं आपल्याला हे दिसत आहेत. टोमॅटो आहे, चेरी, हे असं आहे. हे तुतू आहे की हे आम्ही म्हणजे खतासाठी, मल्चिंगसाठी आम्ही हे वापरतो. जे तुतू पण खातो, पक्ष्यांना पण खूप आवडतात. असं हे सुंदर तुतूचं झाड आहे. उन्हाळ्यात आम्हाला बसण्यासाठी म्हणून आम्ही हे एक मोठं जे तुम्हाला जे तुतूचं झाड दिसतंय, हे आमची उन्हाळ्यात बसण्याची ही जागा आहे. 10 गुंठ्याचं निरीक्षण करताना किंवा अभ्यास करताना ह्या जागेवर आम्ही असं बसून इथं अभ्यास करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला इकडे हा भुईमुग दिसेल. हा बघा, हा सगळा भुईमुग आहे. हा निमपसऱ्या आणि पसऱ्या भुईमुग आहे की अतिशय बदामासारखी शेंग लागती, अतिशय चवदार आहे. जास्त दिवसाचं पीक आहे. म्हणजे साधारणतः बाकीच्यांना 3 महिन्याला लागतात, तर 4.5 महिन्याचं हे पीक आहे. आणि अतिशय सुंदर आणि अशी चवदार हा भुईमुगानी लागतो. म्हणजे चवीला खूप छान आहे. तसंच आमचं स्वतःचं गुऱ्हाळ असल्यामुळं आमच्याकडे भेंड्यांचे 8-9 प्रकार आहेत. म्हणजे अगदी अशा काही भेंड्या आहेत की आपल्या नखा एवढ्याच भेंड्या आहेत. आणि काही भेंड्या आहेत, ही मुटका भेंडी दिसते तुम्हाला. ही जी आता मी दाखवते ती सगळी मुटका भेंडी आहे. म्हणजे तुमच्या शरीरातली बद्धकोष्ठता जी आहे, म्हणजे पोट, सगळ्या आजाराचं मूळ कारण आहे की आपलं पोट साफ न होणं. तर ते जर व्यवस्थित साफ झालं तर तुम्हाला म्हणजे काहीच कुठलेच आजार होणार नाहीत. त्याच्यासाठी ही भेंडी, म्हणजे ह्याचे दोन्ही पर्पज आम्हाला उपयोगात येतात. की आम्हाला खाण्यासाठी पण आम्ही ह्याचा वापर करतो आणि त्याचबरोबर आम्ही ह्याचे जे भेंड्या खातो आणि जे खालचे जे देठ आहेत त्याचा आम्ही आमच्या गुऱ्हाळाला त्याचा वापर करतो.
त्याचबरोबर हे तुम्हाला हे असं कास्ट आच्छादनचे असे बेड आम्ही केलेले दिसत आहेत. हे असे सगळे बेड केलेले आहेत जे बायोमास बँकिंग आम्ही इथं केलेलं आहे. हीच तुम्हाला ही आता शेवग्याची झाडं दिसत आहेत की सरांनी ह्याचं मागच्या वेळेला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं प्रूनिंग कसं केलं होतं. तर ह्यानं केवढा मोठा घेरा आता धरला आहे बघा. हा तुम्हाला प्रचंड शेवग्याचा सुंदर असं म्हणजे हे खतासाठी, परत शेवग्याचा पालाची भाजी करण्यासाठी आणि प्लस ह्याच्या शेंगा, हे तिन्ही पर्पज आम्हाला ह्याच्यातनं मिळतात. हे बघा असं सुंदर असं भुईमुग इथं दिसतोय. हा चुनुमुनो घेवडा आहे. म्हणजे घेवड्यातला एक नवीन एक प्रकार मिळाला की चुनुमुनो खूप चविष्ट आणि खूप अशी सुंदर अशी ह्याची भाजी लागते. त्याचप्रमाणे असं फेन्सिंगला आम्ही हा ग्लिरिसिडी आहे तो घेतलेला आहे. शेवगा आहे. इथं अशा वेगवेगळ्या अशा भेंडीच्या काही जाती पण आम्ही इथे लावलेल्या आहेत की सगळ्यात उंच अशी वाढणारी 8-9 फुटाची अशी भेंडी आहे. आणि त्याच्यावर मग सुंदर असे वेल आम्ही इथं सोडलेले असतात. हे तुम्हाला इथं दिसतंय बघा. हा सगळा हुलगा लावलाय की ज्याच्यात लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ह्याचं माडगं आणि सुंदर असं शेंगुळी पण ह्याची सुंदर लागतात. हा उडीद दिसतोय सगळा. हे सुंदर असं तीळ दिसतंय बघा. हे तिळाचे आम्ही असे प्लॉटच घेतले म्हणजे जमिनीची सुपीकता पण सुधारती आणि बरोबर तिळामुळं आपल्या शरीरातली जी आपला जो कस आहे तो मिळण्याचं काम जसं जमिनीला पण दिलं जातं तसं आपल्या शरीराला पण ह्याच्यातनं मिळतं. ऑइल सगळं मिळतं. हे बघा सुंदर अशी इथं आंबाडी दिसते तुम्हाला की ह्याचं खत आणि प्लस ह्याची भाजी पण खूप सुंदर लागते. आणि तुमचे म्हणजे विटॅमिन सी पण ह्याच्यातनं प्रचंड मुबलक प्रमाणात मिळतं. हा तुम्हाला हदगा दिसतोय. हे आमचं हदग्याचं झाड आहे. हे आम्ही खतासाठी वापरतो आणि हदग्यामध्ये पण विटॅमिन अ जास्त आहे. म्हणजे त्याची फुलं जर तुम्ही खाल्ली तर विटॅमिन अ जास्त मिळतं. त्याच्यावर बघा हे फुल कारलं दिसतंय. हे नुसतं त्याला बिया आता सुरुवात झाली आहे म्हणजे फुलं यायला सुरू झाली. ती फुलं आली की फुलं खूप सुंदर अशी भाजी फुलांची करता येते. त्याचबरोबर इथं असे जे परमनंट रेस्ट बेड आहेत ती रसरशीत असे बघा इथं असे तीळ आलेलं दिसतंय. त्याचबरोबर आता ही एक चवळीचा प्रकार आहे. ही हिरवी चवळी आहे. परमनंट रेस्ट बेडमध्ये सुद्धा बघा किती सुंदर अशी चवळी रसरशीत आली. ह्या चवळीचं म्हणजे हे खाण्यासाठी खूप खायला उग्र असते पण गुरांसाठी ते दूध वाढण्यासाठी प्रचंड त्याच्यात पोटॅशियम प्रोटीन खूप मोठ्या मुबलक प्रमाणात आहे. हे आता असं तुम्हाला लेटेस्ट दिसतंय की हे सॅलड म्हणून खाऊ शकता. प्रचंड प्रमाणात ह्याच्यात अ ब क अशी जीवनसत्व ह्याच्यात प्रचंड अशी भरलेली आहेत. हे बघा आता हे तीळ दिसतंय आपल्याला. हे सगळं असं तीळ आहे. पालक आहे. पालकामध्ये सुद्धा प्रचंड मुबलक प्रमाणात तुम्हाला विटॅमिन अ आहे. म्हणजे 18,620 100 ग्रॅमला असं तुम्हाला त्याचं प्रमाण आहे. यात आमची जुनी पालकाची झाडं होती ते आम्ही कटिंग करून त्याची फूट घेतलेली आहे. हे असे आंबाडे आम्ही खतासाठी पण वापरतो. आता ही सगळी सीताफळं आहेत. इथं तुम्हाला जी दिसत आहेत ही आम्ही फेन्सिंगला सगळी सीताफळं घेतली आहेत की ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे. हे प्रचंड असं मुबलक प्रमाणात तुम्हाला कॅल्शियम दिसेल. अशी मोठी मोठी सीताफळं झाडाला अशी लगडलेली दिसत आहेत. या सगळ्या झाडाला अशी सीताफळं मस्त अशी सुंदर अशी सीताफळं आता सुरू झालेली आहेत. म्हणजे ह्या 10 गुंठ्याचा मूळ हेतूच असा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं खाता येतील. मग हा शेवगा आहे, हा एरंड आहे. म्हणजे फेन्सिंगला ह्या सगळ्या गोष्टी अशा घेतलेल्या दिसत आहेत तुम्हाला. हे मूग, चवळी, बाकी नंबर ऑफ व्हरायटी सगळे आपण ह्या 10 गुंठ्यामध्ये आपण घेतलेली दिसते. हा आता पावसाळ्याचा माहोल अतिशय सुंदर आणि हे रसरशीत आलेलं 10 गुंठे तुम्ही इथं पाहिलंच आहे. आणि जागोजागी कोथिंबीर आहे, शेपू आहे, असे भरपूर विविध प्रकार आहेत. आणि इथं आम्ही कंदमुळं सुद्धा काही लावलेली आहेत.
जवळजवळ हळदीचे माझ्याकडे 4-5 प्रकारचे आहेत. म्हणजे आंब्या हळद आहे, सेलम आहे, राजापुरी आहे, काळी हळद आहे. हे सुद्धा आम्ही इथं लावण्याचा प्रयत्न केला आहे. इथं पेव आहे, ह्याची सुद्धा सुंदर अशी भाजी आपल्याला खाता येते. म्हणजे ह्याच्या कंद खाली असतात आणि त्या कंदाची भाजी खूप सुंदर अशी लागते चवीला. हे असं जे आपण 10 गुंठ्याचा जो हा सगळा इथं जो केलेला प्रयोग आहे तो आपण इथं पाहिलात. आणि मी सगळ्यांना असं हे करते की हा 10 गुंठे नुसताच आपल्या खाण्यासाठी नाही आहे, तर जमिनीचा पण चांगला असा पोत सुधारावा आणि जमीन अतिशय त्याचा कस सगळा आहे आणि आपल्याला सुद्धा हे सगळ्यांना खाता यावं. तर मी सगळ्यांना असं हे करते की सगळ्या शेतकऱ्यांनी असेल किंवा ज्यांची परसबाग असेल, ज्यांची टेरेस गार्डन असेल, त्यांनी सगळ्यांनी आपल्याला ज्या गोष्टी लागत आहेत आपल्या शरीरासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या आपल्या परसबागेमध्ये घेऊया आणि पोषक असा सगळ्यांनी आहार घ्यावा. आता खरं त्याची गरज आहे. आणि आज तुम्ही आमच्या मोकाट कृषी विद्यापीठाला भेट दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. तर मंडळी, कसं काय वाटलं आमचा 10 गुंठ्याचा प्रयोग? ह्या सगळ्यामध्ये हे आमचं मध्ये एरंड उभा राहिलेला दिसतोय, पलीकडं ज्वारीचं कणीस आहे, जागोजागी विविध प्रकारच्या षड्रसाचा इथं अंतर्भाव आहे. तर ह्याच्यामुळं म्हणजे फेन्सिंगला जे काही तुतू दिसतोय त्याच्यावर कायसोपार्लाचे तुम्हाला आळ्या दिसतील. हे मी जाणीवपूर्वक कशाला एरंडाचा उल्लेख केला तर स्पोडोपेट्रा नावाची जी काही आळी आहे आणि ती पानं गुंडाळणारी धुमाकूळ घालती संपूर्ण या शेती विश्वामध्ये, त्यासाठी हे एरंड लावलेलं आहे. म्हणजे कीड आणि रोगाचं जे काही आम्ही इथं ते मॅनेज करतो सगळं, त्याच्यामध्ये ह्या षडरसांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट टप्प्याटप्प्यावर हे काढणं, तुम्ही स्वतः खाणं आणि जे काही तुम्हाला आवडलंय बियाणं, म्हणजे आहाराच्या दृष्टिकोनातून सर्वांग आहे, समतोल आहाराच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, ते जपून ठेवणं, ते राखेत ठेवून वर्षभर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं हा पुढचा भाग आहे. तर आज जे तुम्ही जी काही विविधता पाहिली ती सर्व विविधता तुम्हाला बी स्वरूपात ह्या मोकाट कृषी विद्यापीठातनं आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे फक्त आमच्या पुरता आम्ही मर्यादित ठेवलेलं नाही आहे. तर हा जो काही आजचा जो विस्तृत स्वरूपाचा 10 गुंठ्याचा जो प्रयोगाचा तुम्ही प्रत्यक्ष दर्शन घेतलं, ते आपल्याला कसं वाटलं आणि ह्यात आम्ही काय सुधारणा कराव्यात, काय बदल करावेत, तर प्रयोग परिवाराचे जे जाणते जे लोक आहेत, जुने लोक आहेत, त्यांनी आवर्जून आम्हाला आमच्या काही चुका असतील, काय बरोबर असेल, आमच्या पाठीवर थाप ठोकायची असेल, आम्हाला 2 गोष्टी काही समजून सांगायच्या असतील, तर जरूर त्यांनी प्रयोग परिवार आणि इतर शेतकरी जे निसर्ग शेती करतायत, सेंद्रिय शेती करतायत, त्यांनी आवर्जून आमच्याशी संपर्क, मोकाट कृषी विद्यापीठाशी संपर्क साधावा आणि ह्या परसबागेचा, ह्या विविध विषमुक्त अन्नाचा आस्वाद घ्यावा. तर पुन्हा भेटूया आपण. धन्यवाद.